नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी मनोजला कॉल करते आणि विचारते की काय हो मनीषाताईचा बघण्याचा कार्यक्रम झाला का? मनोज म्हणतो की हो झाला. आता वल्लरी म्हणते की मग तुम्ही कळवलं नाही मला, आणि विचारते की साडी नेसली का त्यांनी मी दिलेली, आणि कसा झाला कार्यक्रम? मनोज म्हणतो की छान झाला कार्यक्रम. पण वल्लरी विचारते की पण काय? मनोज थोडा विचार करतो आणि मनातच म्हणतो की वल्लरीला खरं सांगितलं तर तिला खूप वाईट वाटेल, नकोच तिला सांगायला. आता वल्लरी विचारते की अहो काय झालं, बोला. मनोज म्हणतो की अगं आपल्या मनीषाला याच्यापेक्षा चांगला मुलगा भेटेल बघ. वल्लरी विचारते की तुम्ही असं का बोलताय? मनोज म्हणतो की अगं ती माणसंच आम्हाला चांगली नाही वाटली म्हणून आम्ही रिजेक्ट केलं त्याला, आणि आपली मनीषा काय आपल्याला जड नाही झाली. माणसं चांगली नसतील तर मनीषाचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. आता वल्लरी म्हणते की हो माणसं चांगलीच असायला हवी. मनोज म्हणतो की बरं त्या नवीन जागेचं कुठंपर्यंत आलं आहे? मी पण सांगून ठेवलं आहे, पण आपल्या बजेटमध्ये लवकर काही भेटत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की तशी मी सुद्धा एक आयडिया काढली आहे. ती बिल्डिंगमधली सगळी लोकं एकत्र आली तर तो बिल्डर आमचं काही वाकडू करू शकत नाही. म्हणजे कायद्यातला तसा एक कलम शोधून काढला आहे मी. आता बघू काय होतं आहे ते. त्यासाठी मी सगळे कागदसुद्धा तयार करून ठेवलेत. मनोज खूप खुश होऊन म्हणतो की हुशार आहेस गं, अर्धी वकील तर झालीसच. पण वल्लरी म्हणते की नाही हो अजून कुठे. आता बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांनी त्या कागदांवर सह्या केल्या ना तर काहीतरी होऊ शकतं. कोणी सुद्धा अजून तयारच नाही झालं, पण तरीसुद्धा मी अजून आशा सोडलेली नाही आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की अजित आणि प्रेरणा बोलत असतात. आता प्रेरणा म्हणते की मी तर आशाच सोडली आहे. तो कागद बघितला की फेफरं भरतं सगळ्यांना. कितीही सांगितलं तरी कोणी सही करायला तयार नाही आहे. अजित म्हणतो की टेन्शनचं आहे सगळं, आणि साहजिकच आहे ना, बिल्डर म्हटलं की भीती वाटतेच मिडल क्लास माणसांना. प्रेरणा म्हणते की खरं आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अजित म्हणतो की मला सांगा तुम्हाला या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे ना? प्रेरणा म्हणते की मार्ग तर काढावंच लागणार. अजित म्हणतो की मग त्यासाठी एनर्जी हवी ना? आल्यापासून पाहतोय तुम्ही काही खाल्लं नाही, थंड झालं आहे सगळं. प्रेरणा म्हणते की जाऊ दे, पण अजित तिला आग्रह करून खायला सांगतो. आता तितक्यात समीर सर सुद्धा तिथे येतात आणि प्रेरणाकडे आणि अजितकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता प्रेरणाचं अचानक समीरकडे लक्ष जातं आणि ती त्यांच्याकडे बघून खूपच शॉक होते. समीर सर काहीही न बोलता तिथून निघून जातात. आता प्रेरणाला आणि समीर सरांना असे एकमेकांकडे पाहताना बघून अजितसुद्धा आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागतो आणि तो प्रेरणाला विचारतो की तुम्ही ओळखता का एकमेकांना? प्रेरणा सांगते की समीर महाजन बॉस होते माझे आणि त्यांच्याशीच लग्न ठरलं होतं माझं, आणि असं म्हणून ती घाईने मी निघू का असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा घरी येते. ती खूपच चिडलेली असते आणि ती घरी पोहोचता तिला अजितचा कॉल येतो, पण ती कॉल रिसीव्ह करत नाही आणि रागाने स्वतःची बॅग भरायला घेते. श्वेता तिला आश्चर्याने विचारते की प्रेरणा अगं काय झालंय? प्रेरणा रागाने म्हणते की कशाला काय होतंय, काय नाही झालं. तेजा विचारते की कसली पॅकिंग सुरू आहे? प्रेरणा म्हणते की नाही तर काय करू, पॅकिंग करावंच लागणार आहे ना, उद्या घर सोडायचं आहे ना आपल्याला. तेजा विचारते की अगं पण घर सोडून जाणार कुठे? एखाद्या नवीन घरामध्ये कलश ठेवून आले आहेस, अशी पॅकिंग करतेस? तेव्हा वल्लरी तिथे येते आणि म्हणते की तुम्ही जरा हळू बोलता का? तेजा तिच्यावर रागवत म्हणते की तुझ्या कानात का टोचतंय? वल्लरी म्हणते की तेजाताई तसं नाही, पण बाहेर मिट्टूताईंचे बाबा बसले आहेत ना, त्यांना ऐकू जाईल. श्वेता म्हणते की आता उद्या त्या बिल्डर्सने आपल्याला हाकलून लावलं तर कळणारच आहे ना त्या मिठ्ठूच्या तीर्थरूपांना. आपण लपवाछपी कशासाठी करतोय? प्रेरणा म्हणते की म्हणूनच मी आजच पॅकिंग करते. तेजा एक घराचा फोटो दाखवत म्हणते की हे बघा एक 1 RK सापडलंय. श्वेता म्हणते की म्हणजे एकाच खोलीत, म्हणजे एकमेकांच्या उरावरच. तेजा म्हणते की मग दुसरा इलाजच नाही. श्वेता म्हणते की तुम्ही एका गोष्टीचा विचार करताय का? तिथे जर जागा कमी आहे म्हणून आपल्यातच भांडणं लागली तर काय करायचं? यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मनोजच्या काकी मनोजला मनीषाच्यासाठी स्थळं दाखवत असतात. आता मनोज काही मुलांचे फोटो बघून म्हणतो की काकी स्थळं तर चांगली आहेत तुमच्याकडे. काकी म्हणतात स्थळं तर चांगली आहेत, पण तुमच्या घरचं वेगळं आहे ना, म्हणजे आपलं छोटंसं गाव आहे, त्याच्यामुळे कसं असतं या कानची खबर त्या कानाला जायला काही टाईम नाही लागत. आता तुझी बायको मुंबईला राहते आणि हे सगळ्या गावाला माहिती आहे. आता मनोज म्हणतो की अहो पण वल्लरी मुंबईला शिकायला गेली, मनीषाच्या लग्नाचा आणि माझ्या बायकोच्या शिक्षणाचा काय संबंध आहे? काकी म्हणतात की संबंध नाही असं फक्त तुला वाटतं, पण ती काय फक्त तुझी बायको नाही, या घरची सून आहे, आणि घरची सून ही लक्ष्मी असते. पण तू काय करतोय, तिला सरस्वती समजतोय, पण लोक तसं समजत नाहीत.
आणि विचारतात की येते का लक्षात. मनोज म्हणतो की काकी, एकदा का लग्न ठरलं तर ती मनीषाच्या लग्नाला येणारच ना. काकी म्हणतात येईल ती लग्नाला, पण कसं असतं, मी स्थळं दाखवायला 4 ठिकाणी फिरत राहते, त्याच्यामुळे 4 लोक काय बोलतात काय नाही हे सगळं कानावर पडत राहतं ना. आता तूच सांग, असं घरच्या सोनेला कोणी मुंबईला शिकायला पाठवतं का. आता तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला तर असं वाटतंय जोपर्यंत तुझी बायको इथे येत नाही ना तोपर्यंत तुझ्या बहिणीचं लग्न काही ठरत नाही. आता तूच ठरव, तुझ्या बहिणीचं लग्न महत्त्वाचं आहे का तुझ्या बायकोचं शिक्षण. असं म्हणून त्या तिथून निघून जातात. मनोज खूप टेन्शनमध्ये येतो. आता हे सर्व बोलणं मनोजची वहिनी ऐकते. आता यानंतर इकडे आपण पाहतो की वल्लरी हात जोडून देवाला म्हणत असते की देवा, मला नाही जायचं हे घर सोडून. मला वाटलं होतं की सगळ्यांच्या सह्या मिळाल्या तर बिल्डरला थांबवू शकेल आम्ही, पण कोणी हिंमतच दाखवली नाही सही करायची. आता तर घर खाली करायची वेळ जवळ आली आहे. देवा तूच काहीतरी कर, माझं काही चुकलं असेल ना तर माफ कर, पण ही अशी शिक्षा नको देऊस. तर इकडे आपण पाहतो की मनोजची वहिनी संगीताताई वल्लरीला कॉल करतात. वल्लरी कॉल रिसीव करते. मनोजची वहिनी सांगते की वल्लरी, मी संगीताताई बोलते. वल्लरी म्हणते की हां ताई बोला ना, कशा आहात. संगीताताई सांगतात की मी बरी आहे. वल्लरी विचारते की ताई, तुमचा आवाज असा का येतोय, काही घडले का तिकडे, सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना. संगीताताई म्हणतात की सगळे खूप काळजीत आहेत, आज मनीषाला बघायला पाहुणे आले होते ना. ती बोलणी फिसकटली. अगं सासूबाई तर जेवतसुद्धा नाही आहेत. वल्लरी म्हणते की हो मला माहिती आहे, यांनी मला फोन करून सांगितलं तसं. ते म्हणाले की मुलगा आपल्याला पसंत नाही आला, आपणच त्यांना नकार कळवला आहे. संगीताताई म्हणतात की नाही वल्लरी, अगं आपण नाही, मुलाकडच्या लोकांनी नकार दिला आहे मनीषाला. हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि म्हणते की हे तर मला म्हणाले की. संगीताताई सांगतात की अगं तू नाही ते म्हणून खूप चिडले आहेत मुलाकडचे. वल्लरी म्हणते की अहो पण यांनी तर मला काहीतरी वेगळंच सांगितलं आहे. संगीताताई म्हणतात की भाऊजी नाहीच सांगणार तुला, म्हणून मी तुला फोन केला आहे. अगं ते आज शेजारच्या काकू आल्या होत्या, त्यांनी सांगितलं की घरातली सून जर मुंबईला असेल तर कोणी पसंत नाही करणार आपल्या मनीषाला. वल्लरी म्हणते की पण ताई मी तर इकडे शिकायला आली आहे ना. संगीताताई म्हणतात की अगं वल्लरी, तू तिकडे वकील झालीस आणि इकडे मनीषाचं लग्न नाही झालं तर तुला काय वाटेल. आता तूच ठरव, तुझ्यासाठी तुझी वकिली मोठी आहे की तुझं कुटुंब आणि तुझा नवरा. असं म्हणून त्या फोन ठेवतात. आता वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि ती स्वतःशीच म्हणते की घर जाते आणि त्यात वहिनींचा असा फोन, हा काय संकेत आहे, काय करू मी आता. आता यानंतर आपण पाहतो की तेजा किचनमध्ये कॉफी करत असते आणि तिचा लॅपटॉप बाहेर असतो. तेव्हाच मिठूचे बाबा तिथे येतात आणि तिचा लॅपटॉप बघायला लागतात. तेजाचं अचानक त्यांच्याकडे लक्ष जातं आणि ती घाबरून बाहेर येते आणि विचारते की काका हो, माझ्या ऑफिसचा लॅपटॉप आहे तो. मिठूचे बाबा म्हणतात की मी ते आपलं इंटरनेट बघत होतो. तेजा विचारते की काय शोधताय तुम्ही. मिठूचे बाबा म्हणतात की माझ्या मिठूचा शो, आता एवढा मोठा शो करते म्हणल्यावर कुठे सापडतो का ते बघत होतो. तेजा म्हणते की अच्छा शो करते असं सांगितलं आहे का तिने तुम्हाला. मिठूचे बाबा म्हणतात की तू आत्ता आलीच आहेस तर मला शोधून दाखव ना, आणि दाखव म्हणून तेजाला आग्रह करायला लागतात. आता तेजा टेन्शनमध्ये येऊन मनातच म्हणते की या हिटलरला माझाच लॅपटॉप मिळाला, मिठूने काय फेकून ठेवले काय माहिती, आता यांना काय सांगू, कसं मॅनेज करू. मिठूचे बाबा म्हणतात की एवढा मोठा रोल केला आणि ते सापडत नाही का. अरे आमच्या गावाकडचे तो किसने आहे ना, एखादा व्हिडिओ सांगितलं की लगेच पटापट दाखवतो. तितक्या तिथे दरेप्पा बिल्डर येतात आणि म्हणतो की तिला काही दाखवायला जमणार नाही. धनंजय माने उर्फ मिठूचे बाबा आणि म्हणतो की मी दाखवतो तुम्हाला तुमच्या मुलीचं काम. असं म्हणून तो मोबाईलमधील कसला तरी व्हिडिओ मिठूच्या बाबांना दाखवतो. तेजा खूप टेन्शनमध्ये आलेले असते. आता मिठूचे बाबा आश्चर्याने तो व्हिडिओ बघत असतात. दरेप्पा बिल्डर म्हणतो की आहे की नाही तुमची मुलगी सुपरस्टार. मिठूचे बाबा म्हणतात की ही आमची मिठू आहे. दरेप्पा बिल्डर म्हणतो की चेहऱ्यावरून तरी हुशार दिसताय, कधी विचार केलाय का तुमची मुलगी सर्वांना सांगते की हिरोईन आहे, पण मग कशी काय राहते एवढ्या छोट्या घरात. तेजा रागाने म्हणते की तुम्ही आतमध्ये आलात कसे, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, नाहीतर मी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढेन. आता दरेप्पा बिल्डर म्हणतो की मालक आहे मी या जागेचा आणि धक्के मारायचं काम तुमचं नाही आमचं आहे, उद्या सकाळपर्यंत तुम्हाला रस्त्यावर आणतो की नाही ते बघाच. मिठूचे बाबा आश्चर्याने म्हणतात की म्हणजे. दरेप्पा बिल्डर म्हणतो की म्हणजे भाड्याचं घर गेलं की या मुलीच्या हातून. हे ऐकून मिठूचे बाबा खूप शॉक होतात. यानंतर आपण पाहतो की मिठूचे बाबा मिठूची वाट बघत असतात. ते खूपच चिडलेले
असतात. तेजा, वल्लरी, श्वेता आणि प्रेरणा खूपच घाबरलेल्या असतात. तितक्यात डोअरबेल वाजते. प्रेरणा दार उघडायला जाते तर मिठूचे बाबा तिला थांबवतात आणि स्वतः दार उघडतात. मिठू म्हणते की जेव्हा दिवसभर शूटिंग करून आल्यानंतर पप्पा तुमच्यासाठी दार उघडतात ना, तेव्हा एकदम भारी वाटतं. मिठूचे बाबा विचारतात की कसं झालं आजचं शूटिंग. मिठू सांगते की एकदम भारी, आणि माझ्या परफॉर्मन्समुळे डिरेक्टर एवढा इम्प्रेस झाला की त्याने मला पुढचा रोल देऊन टाकला लगेच. आज मला खूप भारी वाटते, असं वाटते की कधी एकदा हा पिक्चर रिलीज होतोय. सर्वजण तिला शांत बस असं म्हणून खुणावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण मिठूचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नसतं. आता मिठू म्हणते की तुम्हाला वाटत असेल ना की तुमची मुलगी दिवसभर काम करून शूटिंग करून दमली असेल, पण लीड रोलचा नशा काही वेगळाच असतो. हे सर्व ऐकून मिठूचे बाबा जोरात मिठूच्या कानाखाली मारतात. सगळेजण खूपच शॉक होऊन मिठूकडे आणि मिठूच्या बाबांकडे बघत असतात. आता मिठूचे बाबा म्हणतात की खोटं बोलून होतंय का दमायला, आणि आता एक शब्द जरी बोललीस ना तर सोलून काढील इथल्या इथे. एवढे दिवस झालं खोटं बोलते आमच्याशी, फसवतेस आम्हाला, तुला लाज नाही वाटत का? अगं तुझ्या आणि तुझ्या आईच्या हट्टापायी मी तुला इथे पाठवले, पण विश्वासघात केलायस तू माझा. तेजा त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, मात्र मिठूचे बाबा म्हणतात की आमच्या दोघांच्यामध्ये कोणीही बोलायचं नाही, मी माझ्या पोरीशी बोलतोय. आणि ते मिठूला विचारतात की एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे. मिठू रडत म्हणते की ती छोटी मोठी कामं. मिठूचे बाबा ओरडून म्हणतात की छोटी मोठं कामं करायला आली होतीस का तू? मला एक सांग, त्या तुझ्या आईने पैठणी घेतली त्यासाठी पैसे आले कुठून? आणि ओरडून विचारतात की कुठून आले पैसे, आणि म्हणतात की हे सगळं तुझ्या आईला सुद्धा कळायला हवं. असं म्हणून ते मिठूच्या आईला कॉल करायला लागतात. मिठू रडत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ते खूपच चिडलेले असतात आणि म्हणतात की तिला सुद्धा कळू दे की तिची पोरगी काय दिवे लावते ते. असं म्हणून ते तिच्या आईला कॉल करतात. आता मिठूची आई कॉल रिसीव करते. मिठूचे बाबा म्हणतात खूप अभिमान आहे ना तुला तुझ्या पोरीचा, तिच्या पैशातून तुला पैठणी हवी होती ना, मग आता कान उघडे ठेवून ऐक. आपली पोरगी आपल्याशी खोटं बोलते, फसवते, ती आपल्याला, तिच्याकडे कोणतेही काम नाही, तू तिला डोक्यावर बसवलं म्हणून हे सगळं घडतंय. हे ऐकून मिठूची आई खूप शॉक होते आणि रडायला लागते. मिठूचे बाबा तिला म्हणतात की तुझ्याकडे तर मी नंतर बघतो, फोन ठेव. असं म्हणून ते रागाने फोन कट करतात. मिठू खूप रडत असते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.